मानवी आरोग्यास घातक असलेले NDPC घटक प्रतिबंधित असलेल्या गुंगीकारक औषधी आणि टॅबलेट विक्री करणाऱ्या तरुणास जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं परतूर शहरातील वाटूर फाटा इथं छापा मारून जेरबंद केलं। मानवी आरोग्यास घातक असलेल्या गुंगीचे औषध विक्री करणाऱ्या तरुणासंदर्भात गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी परतूर शहर गाठीत चाऊस गल्लीतील अब्दुल उर्फ अज्जू अजीज मोहम्मद बोगदीन यास ताब्यात घेत त्याच्या घराची झडती घेतली असता विभिन्न प्रकारच्या प्रतिबंधित नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्यात। ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सुधीर वाघमारे, रामप्रसाद पहोरे, रमेश राठोड, सचिन चौधरी, विनायक कोकणेव आदींनी केली आहे। तर मला सांगा, आज परतूर इथे कारवाई केलेली, नेमकं काय कारवाई त्याच्यामध्ये आपण केलेली? आज कारवाई अशी, माननीय SP साहेब नोपानी सर यांच्या माहितीनुसार परतूर येथे इसम नामे मोहम्मद अब्दुल उर्फ अज्जू अजीम मोहम्मद बगदीन हा परतूर येथील 27 वर्षाचा मुलगा, जे ड्रग असतात घातक, जे प्रतिबंधित ड्रग NDPS ॲक्टमध्ये येतात, अशा पद्धतीचे डॉक्टरच्या त्याला प्रिस्क्रिप्शन लागतं, त्याच्या व्यतिरिक्त ते विकता येत नाही। ते नशेच्या गोळ्या आणि सायराप औषध हे अवैधरित्या विक्री करीत आहे अशी बातमी मिळालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही काल सायंकाळी परतूर येथे त्याच्या घरावर छापा मारला असता त्याच्याकडे अशा पद्धतीने प्रतिबंधित जे बटन गोळी या नावाने ती ओळखली जाते, नशेची गोळी असते, आणि सायराप अशा 24 बाटल्या, आणि याच्या गोळी जी आहे अल्फ्राझॉन कोडेक्स नावाच्या, या एकूण 74,709 रुपयाच्या हे जे औषध आहे हे मिळून आलेलं आहे। त्याला विचारपूस केली असता सदर औषध कुठून आणतो, तर मुंबई इथून आणून जालना व आसपास जे परतूर आहे या ठिकाणी ते नशा करणाऱ्या लोकांना त्याची विक्री करीत आहे अशी त्यांनी माहिती दिलेली। त्यावरून सदर औषध साठा आणि सदर इसमास पकडून त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन परतूर येथे NDPS ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास चालू आहे। प्रतिनिधी नाझीम मनियार, जालना, NTV न्यूज मराठी।